नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे टेस्ट विथ स्पाइस मध्ये। आज आपण बनवणार आहोत सुकी कोळंबी। तर मी ही कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण बनवायला चालू करूया। एक चमचा तेल घेतलेला आहे मी। कांदा आणि टमाटा आता घालणार आहे। पहिला कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजताना हळद घालायची, म्हणजे कांदा पण चांगला भाजला जातो आणि हळदीचा वास पण छान येतो कांद्याला। आता आपण एक चमचा हळद घातलेली आहे। कांदा लाल होईपर्यंत आपण चांगला भाजायचा आहे। सुकी कोळंबी चवीला छान लागते। आपण कोळंबीचा भात पण बनवू शकतो, कोळंबीचा रसा पण बनवू शकतो आणि सुकी कोळंबी पण बनवू शकतो। कोळंबीचा भात पण छान लागतो। कोळंबीचा भात पण मी टाकणार आहे पहिला। आता आपण सुकी कोळंबी कशी बनवायची ते पाहू। आता आपण टमाटा टाकणार आहोत। एक टमाटा मी चिरून घेतलेला आहे। टमाटा पण चांगला भाजायचा। कांदा पण लाल भाजून घेतलेला आहे, त्यातच टमाटा टाकून आता आपण मसाले टाकणार आहोत। एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे। एक चमचा धना पावडर, एक चमचा गरम मसाला घेतलेला। आता हे लाल एकजीव करून भाजून घ्यायचं। अशा चांगल्या प्रकारे आपण भाजून घ्यायचा मसाला। आता आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत, एक चमचा। आणि घाटी मसाला आपल्या आवडीप्रमाणे, आपण जसं तिखट खात आहोत तसं मी 2 चमचे टाकलेला आहे। आता त्याच्यात कोळंबी पण भाजून घ्यायची चांगली। मसाल्यात चांगली अशी भाजून घ्यायची। ती चवीला छान लागते सुकी। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत थोडं। आता एक 10-15 मिनिटं आपण ही शिजवून द्यायची। कोळंबीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आपली मसाला कोळंबी तयार झालेली आहे। आता ही मसाला कोळंबी आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो। अशाच नवनवीन रेसिपीसाठी
आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.